किचन मधली ही ट्रिक मला 2-3 वर्ष अगोदर कळाली असती तर खरंच खूप भारी झालं असतं. नमस्कार मंडळी. तर आज माझा मस्त जेवणामध्ये वरण, भात, चपाती, भाजी बनवायचा प्लॅन होता आणि भाजीमध्ये बनणार होती वांग्याची भाजी. तर मला बऱ्याच जणांनी सजेशन दिले होते की कोथिंबीर टिकवण्यासाठी कोथिंबीरचे देठ कट कर आणि ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये ठेव. तर मी हे 2-3 दिवसापासून केलं आणि कोथिंबीर वरचेवर आणखीन ताजी होत चालली आहे. मला विश्वासच बसत नाहीये की मी कोथिंबीर टिकवायला शिकली आहे आणि हेच जर मला 2-3 वर्ष अगोदर कळालं असतं जेव्हापासून मी बाहेर राहते तेव्हापासून, तर खरंच खूप भारी झालं असतं. पण काही नाही, देर आहे दुरुस्त आहे. आता मी ही ट्रिक शिकली आहे आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर. नंतर मग मस्त वांग्याची तेलामध्ये फ्राय करून भाजी बनवली आणि खरंच ही भाजी खूप भारी झाली होती. वरण आणि भात तर मी अगोदर शिजवून ठेवलं होतं, फक्त वरणाला फोडणी द्यायची बाकी होती. मस्त फोडणी वगैरे दिली आणि माझी एक फ्रेंड पण येणार होती म्हणून मी एवढं सर्व प्लॅन केला होता, वरण, भात, चपाती, भाजी बनवायचा. त्यानंतर मग चपात्या बनवल्या आणि सॅलेड पण घेतलं आणि हे सर्व पसारा पडला होता. जेव्हा पण काही मस्त जेवण बनवायचं असतं तेव्हा असंच सर्व होतं आणि ताट बघू शकता तुम्ही. ताटच बघून कोणालाही भूक लागेल. नंतर मग मस्त आरामात बसून जेवण केलं. खूपच जास्त पोट भरलं होतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.